नमस्कार. आज आपण पोह्यांचे कुरकुरीत आणि भरपूर पौष्टिक असे कटलेट बघणार आहोत. हे कटलेट करण्यासाठी इथे मी ना ब्रेडही वापरलेला नाही, ना अरारूट पावडरही वापरलेली नाही. फक्त घरातल्या साहित्यातच हे कटलेट मस्तपैकी तयार होतात. या कटलेटमध्ये भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे हे कटलेट अतिशय पौष्टिक आहेत. चला तर मग बघूयात कटलेट कसे करायचे ते. सुरुवातीला मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुतल्यामुळे पोह्यांवर जी बारीक अशी पावडर असते ती निघून जाते आणि पोहे स्वच्छ होतात. आता हे पोहे 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटे याला असेच भिजू द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. ते इथे मी 4 घेतलेले आहेत, मीडियम साईजचे आहेत आणि ते किसणीने किसून घ्यायचे आहेत. बटाटा किसून घेतल्यामुळे पॅटीसचं मिश्रण हे मस्त असं मऊ होतं. त्यानंतर इथे आपल्याला पोहे बघायचे आहेत. छानपैकी भिजलेले आहेत, चांगले मऊ झालेले आहेत. आता हे पोहे आपण याच बाउलमध्ये घालून घेऊयात आणि ते अशा हाताने चांगले स्मॅश करून घेऊयात. जर तुम्हाला पोहे असे मऊ करता येत नसतील तर तुम्ही मिक्सरला काढले तरीही चालतील. आता पोहे चांगले बारीक झाले की आपण बटाटा आणि पोहे हे दोन्हीही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कटलेटला चिरा जाणार नाहीत आणि आकारसुद्धा छान येईल. पोह्यांमुळे कटलेट मस्तपैकी कुरकुरीत होतात. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. सुरुवातीला मी मटार हे फ्रेश आहेत, परंतु ते मी उकडून घेतलेले आहेत अगदी 2 मिनिट. त्यानंतर गाजर, कांदा आणि कोथिंबीर हे चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे. भरपूर पौष्टिक आणि वेगळं असं इन्ग्रेडियंट म्हणजे बीट घातलेलं आहे. बीटामुळे हे कटलेट आपले मस्त पौष्टिक बनतात. आता यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत. इथे मी 2 हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत. किसलेलं आलं घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. सुरुवातीला जिरेपूड अर्धा चमचा, धणेपूड अर्धा चमचा, अर्धा चमचा लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला घातल्यामुळे आपले कटलेट मस्त चटपटीत लागतात. आता लगेचच हे मिश्रण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. याचा चांगला गोळा बनला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कटलेटमध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं हे कटलेटचं मिश्रण तयार होईल. तुम्ही पाहू शकता भाज्या टाकल्यामुळे या कटलेटच्या मिश्रणाला खूप मस्त असा रंग आलेला आहे, सुंदर दिसत आहे. आता पोह्यांच्या कटलेटचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता या मिश्रणाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. तो हाताने असा गोल करायचा आहे आणि पाहिजे तसा याला आकार द्यायचा आहे. इथे मी हार्ट शेपचे कटलेट बनवत आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला कटलेट बनवायचे आहे. गोल करून घ्यायचं आहे आणि बोटाने याला असा आकार द्यायचा आहे. म्हणजे मस्त असा हार्ट शेप तयार होईल. तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता. आता अशाच प्रकारे मी बाकीचे कटलेट करून घेत आहे. इथे मस्तपैकी हे कटलेट तयार झालेले आहेत. आपण नेहमी कटलेट्स कुरकुरीत होण्यासाठी ब्रेड क्रम्सचा वापर करतो, परंतु आज मी ब्रेड क्रम्स वापरणार नाही. त्याऐवजी तांदळाची पिठी वापरणार आहे. तांदळाच्या पिठीमुळे कटलेट मस्त कुरकुरीत होतात. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पोह्याचं पीठ करून ते वापरू शकता. आता आपले तयार झालेले कटलेट तांदळाच्या पिठीमध्ये असे घोळून घ्यायचे आहे. इथे याआधीच मी तेल गरम करण्यास ठेवले होते. आता तेल चांगले गरम झालेले आहे. गॅसची फ्लेम लहान करायची आहे आणि एक एक करून हे कटलेट आपल्याला तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे कटलेट डीप फ्रायही करू शकता. कटलेट तेलामध्ये टाकताना 3 किंवा 4च टाका, म्हणजे ते पलटताना आपल्याला सोपे जाईल आणि तुटणार नाहीत. कटलेट तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याची बाजू आपल्याला पलटी करायची नाही. त्याला
मिनिट 2 मिनिट अगदी खालची बाजू चांगली कडक होऊ द्यायची आहे किंवा कुरकुरीत होऊ द्यायची आहे आणि नंतरच ते पलटून घ्यायचे आहेत. अगदी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आता हे कटलेट दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर फ्राय झालेले आहेत. हे आपले तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे सगळे कटलेट फ्राय करून घेऊयात. इथे आपले भरपूर पौष्टिक आणि क्रिस्पी असे पोह्यांचे कटलेट तयार झाले आहे. हे कटलेट तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेकफास्टसाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सविता किचन क्वीनला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.